आपण बघतोय 25 शहरं 50 बातम्या आणि यामध्ये बघणार आहोत आता राष्ट्रीय घडामोडी। हैदराबादमध्ये आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3 दिवसीय विशेष शिबिराला सुरुवात होतीये। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये सागर रिंग रोडमध्ये भारत इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात हे शिबिर होणार आहे। या शिबिरात संपूर्ण आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून 14 ते 80 या वयोगटातले 10,000 स्वयंसेवक सहभागी होतील। नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपला होणारा विरोध वाढताना दिसतोय आणि त्यातच झारखंडमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवाने विरोधकांचा जोरही वाढलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहिलंय। या अन्यायकारक आणि हुकुमशाही कायद्याच्या विरोधात विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलंय। या कायद्याला विरोध करायलाच हवा असंही त्या म्हणाले। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सुद्धा हा कायदा राज्यामध्ये लागू करायला विरोध केलाय। तर नवी दिल्लीमध्ये हा कायदा आणि एनआरसी विरोधात काँग्रेसने आंदोलन केलं। राजघाटावर सोनिया आणि राहुल गांधी तसंच डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं। त्यानंतर राजघाटावर काही भजनंही गायली गेली। नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपवर दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू ठेवलाय। तर नागरिकत्व सुधारणा कायदा आंध्र प्रदेशातही लागू होणार नाही अशी माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी दिली। नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत। तर जगनमोहन रेड्डी यांनी स्पष्ट शब्दात हे दोन्ही कायदे आंध्र प्रदेशात लागू होणार नाही असं सांगितलंय। भारताचे अमेरिकेतले राजदूत हर्षवर्धन श्रिंगला हे देशाचे नवे परराष्ट्र सचिव होणार आहेत। पुढच्या वर्षी 29 जानेवारीला सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतलाय। जिओ आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात नव्या ऑफर्स घेऊन आलाय। 2020 मध्ये जिओनं ग्राहकांसाठी 2020 हॅपी न्यू इयर ही ऑफर आणली। या ऑफरमध्ये ग्राहकांना 2020 रुपयांचा पेमेंट केल्यानंतर वर्षभर अनलिमिटेड सेवा मिळणार आहे। बघणार आहोत काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। पूर्व बोस्नियामध्ये एक गाडी पेट्रोल पंपावर जाऊन धडकली आणि यामध्ये तिचा भीषण स्फोट झाला। या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आणि आजूबाजूच्या अनेक गाड्यांचे यामध्ये नुकसान झाले। या स्फोटामध्ये पेट्रोल पंप सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। पोर्तुगालमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय, त्यामुळे शहरात पाणी शिरले। जवानांकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्या ठिकाणी जवानांना पोहोचणं कठीण आहे अशा भागांमध्ये समुद्री जवानांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। कोआला या प्राण्याचा पाणी पितानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये सध्या आग लागली आणि याचाच फटका वन्य प्राण्यांना सुद्धा बसतोय। अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना एक तहानलेला कोआला नजरेला पडला आणि जवानांनी त्यांच्या बॉटलने या प्राण्याला पाणी पाजले। दाताचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी थायलंडमध्ये सुद्धा जोरदार तयारी झाली आहे। हत्तींना सांताक्लॉजची वेशभूषा करून त्यांना शहरातल्या शाळांमध्ये दिलं जाते आणि हे सांताक्लॉज हत्ती चिमुकल्यांना गिफ्ट देत आहेत। या सांताक्लॉज हत्तींना बघून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद दिसतोय। तर युरोपमधल्या फिनलँडमध्ये सांताक्लॉज थीम पार्क तयार करण्यात आले। या पार्कमध्ये कॅरल गात नाताळचं आता स्वागत केलं जाते। सांताक्लॉज या पार्कमध्ये येऊन नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा सुद्धा देतोय। फिनलँडमधलं हे थीम पार्क विविध रंगांनी सध्या नटून गेलंय। बातम्या बघणार आहोत क्रीडा क्षेत्रातल्या। वेस्ट इंडिज नंतर भारत आणि आता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सोबत खेळण्यासाठी सज्ज झालाय। टीम इंडिया 2020 मध्ये आपली पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे। यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। श्रीलंकेच्या विरोधात होणाऱ्या T20 मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे। महेंद्रसिंग धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। धोनी काही काळ क्रिकेटपासून दूर असला तरी त्याचा चाहता वर्ग अजिबात कमी झालेला नाहीये। बांगलादेश विरुद्ध 23 डिसेंबर 2004 ला धोनीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं। धुळा सिनेमातला नाद करा हे गाणं नुकतंच रिलीज झालंय आणि या गाण्यावर सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघींनी एक ठेका धरत व्हिडिओ पोस्ट केलाय। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात येणार होतं। अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते या सोहळ्याला हजेरी लावू शकले नाहीत, त्यामुळे आता त्यांना 29 डिसेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलंय।
अभिनेत्री काजोलनं अजय देवगणसाठी चक्क मराठीत उखाणा घेतला आणि एवढंच नाही तर तिचे आवडते महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ सुद्धा तिनं न्यूज 18 लोकमतच्या विशेष मुलाखतीत सांगितले. तान्हाजी या सिनेमात नरवीर तानाजी मालूस राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आणि पॅडमॅन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरचा पुरस्कार मिळालाय. निर्माता या नात्यानं अक्षय कुमारनं हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात हा सोहळा पार पडला. तर उरी चित्रपटासाठी विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आयुष्मान खुरानालाही प्रदान करण्यात आला. अंधाधून या चित्रपटात अप्रतिम अभिनय केल्यानिमित्त त्याचा गौरव करण्यात आला. श्रीराम राघवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. बधाई हो या चित्रपटात आजीची भूमिका खूपच गाजली होती आणि त्यासाठी सुरेखा सिकरी रेगे यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरेखा सिकरी या 1978 पासून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.